पहलगाम हल्ल्याच्या तपासाची सूत्र एनआयएने हाती घेतली। गृह मंत्रालयाच्या आदेशानुसार हल्ल्याचा तपास करणार, घटनास्थळाहून पुरावे गोळा करण्याचं काम सुरू। दहशतवादी हल्ल्यामुळे प्रत्येकाचंच रक्त खवळलंय। हल्लेखोरांना कठोरातली कठोर शिक्षा देणार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची डरकाळी। भारतीय नौदल लढाईसाठी सज्ज, अरबी समुद्रातून डागली जहाजविरोधी क्षेपणास्त्र। भारतासाठी 130 अणुबॉम्ब पाकिस्ताननं केलेत तयार। बिथरलेल्या पाकिस्ताननं भारताला दिली पोकळ धमकी। अजित पवारांच्या दौऱ्यादरम्यान मधमाशांचा हल्ला, अजित पवारांना वेळीच गाडीत बसवल्यानं बचावले। पोलीस कर्मचारी, अधिकारी मात्र मधमाशांच्या हल्ल्यात जखमी। मंत्र्यांच्या घराबाहेर 14 तारखेला रक्तदान करणार, आमदार बच्चू कडूंचा आंदोलनाचा इशारा। गुलाबराव पाटलांच्या गाडीची हवा सोडणार असल्याची ही धमकी। मराठा आरक्षणासाठी जरांगे पुन्हा आक्रमक, येत्या 30 तारखेला पत्रकार परिषद घेणार, पत्रकार परिषदेतून भूमिका स्पष्ट करणार। नारायण राणेंकडून ठाकरेंचा लायकी नसलेला मुख्यमंत्री म्हणून उल्लेख, विनायक राऊत आणि वैभव नाईकांवर सुद्धा टीका। जळगावच्या चोपड्यामध्ये सैराटची पुनरावृत्ती, प्रेमविवाह केल्यानं वडिलांनी मुलीला झाडल्या गोळ्या, मुलीचा मृत्यू तर जावई गंभीर जखमी।